नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आले की नाही हे आम्हाला घर बसल्या कशा पद्धतीने पाहता येईल. तर त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ न पळवता एकदम शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहत अखेरकार तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आले की नाही हे तुम्हाला घर बसल्या कशा पद्धतीने पाहता येईल. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आणि तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आले की नाही कशा पद्धतीने पाहिजे आपण समोर पाहूयात. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी कर्जमाफीची यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये mahaonline.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. यानंतर तुम्हाला मेनू बारवरती यायचं आहे. मेनू बारवरती आल्यानंतर पाहू शकता खाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. तर या मेनूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये आले की नाही हे पाहता येणार आहे. तर आता या ठिकाणी आपण यावरती क्लिक करूयात. यावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट थोड्या वेळाने लोड होईल. तर पाहू शकता खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वेळ लागू शकतो, परंतु तुम्हाला वाट पाहिजे. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आता तुम्हाला वरती आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट हा जो काही मेनू बार आहे तो दिसेल. तर आता या ठिकाणी तुम्हाला खाली तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. जसं या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करताल त्यानंतर तुमचं नाव कर्जमाफी योजनेमध्ये आले की नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे. तर आता या ठिकाणी आपण आपलं या शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकला आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे एक ऑप्शन दिसतोय सर्चचा. तर आपण सर्चवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता जसे आपण सबमिट केलं आहे या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या शेतकऱ्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026च्या यादीमध्ये नाव सक्सेसफुली फेज झालं आहे. या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला कर्जमाफीची यादी डाउनलोड करण्यासाठी काही अडचण असेल त्याची माहिती आपण समोर पाहूयात. अखेरकार अडचण तुम्हाला कशामुळे येत आहे, तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये पाहण्यासाठी जर तुम्हाला काही अडचण असेल तर त्याची माहिती आपण समोर पाहूयात. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम लक्षात ठेवायचे कर्जमाफीची यादी पाहण्याचा अधिकार फक्त CSC सेंटरवाल्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जायचे आहे. तिथे गेल्यानंतर ती तुमची KYC करतील, म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन करतील. जर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असेल तर तिथे शो होईल, नसेल तर तुम्हाला दिसणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सेवा केंद्र किंवा CSC सेंटरला भेट द्यायची. तिथे गेल्यानंतर तुमचं नाव कर्जमाफी यादीमध्ये आलं की नाही हे पाहता येईल. तर शेतकरी मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल किंवा काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. अशाच माहिती पूर्णसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करा.